आजोबा हा चित्रपट 9 मेला रिलीज होतोय. त्यातले 2 कलाकार सध्या आपल्यासोबत आहेत, अनिता आणि ऋषिकेश. अनिता, तुझा रोल थोडासा कळला जेव्हा उर्मिला तुझ्यावर भडकते की काय चालू आहे, काय चालू आहे, रिपोर्टरची भूमिका आहे, तर काय सांगशील? मुख्य म्हणजे आजोबा ही एक अत्यंत महत्त्वाची फिल्म आहे. एक खूप चांगला कॉन्सेप्ट घेऊन सुजय ढाके आपल्यासमोर येतो आहे आणि माझी भूमिका आहे ह्याच्यामध्ये मुग्धा करंदीकर नावाची ही रिपोर्टर आहे की एका ठिकाणी बिबट्यानी धुमाकूळ घातला हे कळल्यानंतर जनरली रिपोर्टर ज्या पद्धतीने तिथे काहीतरी खुराक मिळणार या दृष्टीने जातात त्या पद्धतीने ती आलेली आहे आणि सगळं काम बघून तिच्यात एक बारीक बदल घडलेला आहे. पण ही काही माझी गोष्ट नाही, त्यामुळे जो काही बदल आहे जो आसपास घडत असतो तो एखाद्या माणसाच्या कामातनं घडत असतो, तो अत्यंत सूक्ष्म पद्धतीने पण या चित्रपटात तो भाग न वगळता दाखवलेला आहे आणि अशी एक छोटीशी भूमिका याच्यामध्ये मी साकार करते आणि मुग्धा करंदीकर असं या भूमिकेचं नाव आहे. ऋषिकेश, येल्लो नंतर आता पुन्हा एकदा एका वेगळ्या अशा चित्रपटामध्ये तू दिसतोयस आणि म्हणजे सोबतीचं काम तू इथे केलेलं आहेस, तर काय सांगशील? हां, तर तुला कळलेलंच आहे मी सोबतीचं काम केलेलं आहे आणि ज्ञानोबा नावाचा हा शेतकरी आहे, हा जंगलात जन्माला आलेला आहे आणि हे वारकरी संप्रदाय इकडेही कंटिन्यू नाही योग आहे हा. ज्ञानोबा ह्या कॅरेक्टरचं नाव फक्त ज्ञानोबा आहे. लगेच वारकरी सगळे अंगावर येतील माझ्या, पण याच्यामध्ये सुद्धा एक असं एक रात्रीचं जेवणाचं सीन आहे ना, त्याच्यामध्ये नॉनव्हेज समोर येतं आणि तो म्हणतो की नाही नाही मी वारकरी आहे आणि ते मी खाणार नाही, आणि ते म्हणतात नाही नाही 12 वाजून गेलेत आणि मग खातो का आपण ते आता माझ्या लक्षात नाही. आणि ज्ञानोबा हे त्याचं नाव, जंगलात जन्माला आलेला आणि निसर्गातच वाढलेला हा अशिक्षित शेतकरी आहे. त्याचं लौकिक अर्थानं शिक्षण झालं नसतं तरी निसर्गाचं त्याचं ज्ञान अत्यंत जन्मजात आहे आणि म्हणून एक डबल ग्रॅज्युएट झालेली ही जी एक बाई त्या बिबट्याच्या मागावर येते, जी भूमिका उर्मिला मातोंडकरनी केलेली आहे, ती अशी एका बिबट्याला पकडायला म्हणून जी आलेली आहे. तर तिथला कोणीतरी लोकलाईट बरोबर लागतो, ज्याला ते रस्ते माहिती आहेत, जो त्या मार्गावर तिला अत्यंत कॉन्फिडेंटली नेईल आणि अशा रीतीने ती आणि हा ज्ञानोबा असा त्यांचा तो प्रवास सुरू होतो. एक माणूस म्हणून त्या एका बिबट्याच्या मागं गेल्यानंतर ते असंख्य वेगवेगळे गोष्टीतले टर्न्स ट्विट्स आहेत, त्याच्यात काय नक्की घडतं. एक 2 टोकाच्या अत्यंत विरुद्ध टोकाच्या व्यक्तिरेखा एकत्र येण्यामधली ॲडव्हर्सिटीतली जी मजा आहे ती या सिनेमात आहे आणि निसर्गदत्त प्राण्यांबद्दल असलेलं ह्याचं या ज्ञानोबाचं प्रेम आणि सरकारी कचाट्यात त्याचं काम करणं, याच्यामध्ये होणारी त्याची कुतरोड, एकूणच सगळे ज्या एका इश्यूसाठी या सिनेमातल्या गोष्टीमध्ये त्या कामाला जे लागलेले आहेत त्यातलं एक महत्त्वाची भूमिका, महत्त्वाचं पात्र आहे. आणि येलो नंतर हा सिनेमा त्याच्या आधी शूट झालेला आहे. येलो नंतर झाला, तो रिलीज आधी झाला. आपल्या व्यवसायात हे असं होतच असतं. याच्यानंतरचा माझा रिलीज होणारा सिनेमा हा सुद्धा आजोबाच्या नंतर झाला, जो तयार आहे. सिनेमा रिलीज कधी होणार आपल्याला काही माहीत नसतं आणि प्रत्येक सिनेमातली माझी भूमिका अत्यंत वेगवेगळी आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. पण आजोबाबद्दल बोलायचं झालं तर हा ज्ञानोबा हा माझ्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आणि स्पेशल आहे. अनिता, पोपटमधली तुझी भूमिका, त्याच्यानंतर आता एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि आता आजोबा, ह्या तिन्ही भूमिका आम्ही तुला सतत एखाद्या स्क्रीनवर पाहतो, तर तुझा एक्सपिरियन्स काय होता एकंदर? अर्थातच खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे आणि आजोबाच्या बाबतीत मी विशेष करून सांगते की अय्यानंतर केलेली ही माझी मराठी पहिली फिल्म आहे आजोबा आणि खूप छोटा रोल आहे याच्यामध्ये. पण मला गंमत याची वाटते, माझा थिएटर बेस आहे आणि सुजयनी मला विचारलं जेव्हा की तू आजोबात काम करशील का, अशी विशेष काही भूमिका नाही, पण मला प्रोसेसमधनं जायला नेहमी आवडतं. कुठल्याही कलाकृतीवरती आपण जेव्हा काम करत असो ते आपण 10 दिवस तिथे माळशेज घाटामध्ये आम्ही राहिलो आणि आम्ही प्रत्येक सीनच्या वेळेस आम्ही एकत्र असायचो, बरोबर असायचो. तर या प्रोसेसमधनं एक भूमिका आपण तयार करतो, तर तो एक्सपिरियन्स मला इथे आला आणि
तीच तर गंमत आहे कुठल्याही माध्यमाची, की आपण जेव्हा या सगळ्या युनिटबरोबर असतो, डिरेक्टर, लेखक सगळेजण एकत्र असतात, प्रमुख कलाकार असतात आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्यावर काम करत असताना डिस्कशनमधून एखादं पात्र उभं राहतं. त्या पात्राची त्या चित्रपटातली भूमिका म्हणजे ते काय पद्धतीने पाहतं आहे या सगळ्या गोष्टींकडे ते ठरतं. त्यावेळेस त्याची एक गंमत, त्याची एक वेगळीच मजा येते. तर ती माझ्या इम्प्रोव्हायझेशनची मजा मला इथे अनुभवायला मिळाली आणि एक छान सिनेमाचा भाग बनता आलं इतकंच मला वाटतं. बऱ्याच वेळेला मुलाखतीत असं होतं की तुम्ही त्या नटांना त्यांच्या कामाबद्दल विचारता, असं करण्यापेक्षा अनिताच्या कामाबद्दल मी बोलतो, हे जरा स्पेशल आहे. आणि कारण बऱ्याच वेळा काय होतं, फार कमी आहेत असे नट जे सौजन्यशील असतात आणि जे स्वतःबद्दल उगाच बडाचडाकी बोलत नाहीत. मग ते त्यांचं काम मग उगाच त्यांना फार बोलता येत नाही. तू जितक्या कामांचा उल्लेख केलास, विशेष करून अनितासारखे नट मला जाम कौतुक वाटतं तिचं. ती ललित कलाची विद्यार्थिनी, प्रायोगिक असंख्य नाटकं केली आणि सतत ती काम करते आहे. छोटा रोल, मोठा रोल आणि रोल कुठला ह्याच्याबद्दल ती लेंथ अजिबात बघत नाही. मग तिचं पण जिथं जाईल तिथं ती काम उत्तमच करते. तो आता एका लग्नाची दुसरी गोष्ट तिसरी गोष्टचा विषय काढलास. जनरली हिरोईनची मैत्रीण हे रोल तसे फार काही वर्क नसतात, पण मला फार बघायला मी फार कमी बघितले त्या सिरियलचं तिचं काम. पण लोकांच्या चर्चेमध्ये तिची भूमिका खूप मोठ्या प्रमाणात असते. ॲक्टर चांगला असला ना की तो भूमिकेचं सोनं करतोच. मग असे खूप कमी नट असतात जे लेंथकडे बघत नाहीत. या सिनेमामध्ये हे असं वाटू शकतं की स्क्रिप्ट ऐकल्यानंतर अरे कशाला तू काम करतेस असं कोणालाही वाटू शकेल. पण तिने ते धाडस केलं. सिनेमाची प्रोसेस कशी आहे, ॲज अन ॲक्टर आपल्याला काय एक्सपिरियन्स मिळणार आहे असं कुणी क्षेत्राकडे बघत नाही. मग ते नाटकातलं, प्रायोगिक नाटकातलं आणि आता तर ती हलकं-बुलकंसारख्या प्रसाद कांबळीसारख्या प्रतिदिश निर्मात्याच्या नाटकात प्रमुख भूमिका करते आहे आणि एवढा दमदार रोल करते आहे ती आणि ती उत्तमच करत असणार आहे याची मला नितांत खात्री आहे. चांगला नट असेल ना तो सिरियल, नाटक, सिनेमा सगळीकडे चांगलंच काम करतो आणि इतकी वर्ष ती मेहनत घेते आहे आणि त्या मेहनतीचंच फळ तिला या रोलसाठी मिळते. आणि पुढच्या काही सिनेमांमध्ये तुला मेन लीडसाठी तिचा इंटरव्ह्यू घ्यायला लागणार आहे, हे नक्की आहे. थँक्यू सो मच. ऋषिकेश माझा खूप चांगला मित्र आहे, तो माझ्याबद्दल खूप भरभरून बोलतोच आहे. पण थँक्यू ऋषिकेश, मला नक्कीच आवडेल पुढच्या आगामी. काय होतं, नटाला त्याच्याच कामाबद्दल बोलण्यात पॉईंट नाही, कोण समोरचे बघणारे त्यांना काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आणि आत्ता ज्या फेजमध्ये तिची सगळी कामं चालली आहेत तिथे लोक नक्की काम बघतात ना आपलं, असं वाटत असतं. आणि मग तिने किती उत्तम काम केलं, तिला कोणी ओळखत नाही अय्याचं काम, हीच ती मुलगी असं कोणालाही पटत नाही, एवढं उत्तम काम केलं तिने. त्यामुळे मला बेसिकली सुजयसारख्या माणसावर काम करायला निश्चित आवडलं असतं आणि त्याची ही फिल्म आहे. आणि याची कॉन्सेप्ट तुम्ही बघाल तर हे असं नाही कोणाला सुचणारी या विषयावरची फिल्म की एका बिबट्यावरची फिल्म आहे. खूप अवघड आणि मस्त विषय आहे आणि ते सुजयसारख्या क्रिएटिव्ह माणसाला सुचू शकतं. आणि बेसिकली त्यांनी ही जी फळी तयार केली आहे आजोबासाठी, दिलीप प्रभावळकर असतील, त्यानंतर ऋषिकेश आहे, ओम बुतकर आहे, हे सगळेच जणं आणि उर्मिला मातोंडकर, या सगळ्यांच्या बरोबरीने हा अख्खा एक प्रोजेक्ट म्हणून खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. आणि मला खात्री आहे 9 मेला जेव्हा रिलीज होईल तेव्हा सगळेजण ते बघायला जातील, कारण हा विषयच अशा पद्धतीचा आहे की लोक निश्चित अट्रॅक्ट होतील आणि इतका निसर्गाच्या जवळ जाणारा विषय आणि निश्चित लोकांना आवडेल. सगळ्यांनी थिएटरमध्ये जा आणि आमचा चित्रपट नक्की बघा. आजोबा रिलीज होतो आहे 9 मेला. ऋषिकेश, आता जसं तू सांगितलं आपल्याच कामाबद्दल आपण कसं बोलायचं, तर मी तुला विचारते की उर्मिला, सुजय, अनिता, दिलीप या सर्वांबरोबर काम करताना तुला कसं वाटलं? चांगलाच अनुभव असतो तो. म्हणजे उर्मिला मातोंडकर हिंदीतनं आलेल्या प्रतिदेश अभिनेत्री. एक सुरुवातीला आपल्याला आपले काही आडाखे असतात, काही कल्पना असतात, पण मी ॲक्च्युली त्या यानं मी कधीच अशा पद्धतीनं बघत नाही. एक नट म्हणून प्रत्येक क्वालिटीज कसं काम करतो हे जवळून बघण्याची संधी मी कधीच सोडत नाही. इतकी वर्ष उर्मिला मातोंडकर बॉलिवूडमध्ये का स्टार आहे हे इथं बरोबर काम केल्यानंतर कळतं. अत्यंत शिस्तबद्ध काम, प्रचंड कामावर प्रेम
डेडिकेशन, कमिटमेंट, पहाटे 5 वाजता वगैरे सुद्धा तयार राहायचं असेल तर कशाबद्दलही तक्रार नाही. तिकडं माळशेज घाटात आम्ही ज्या ठिकाणी शूट करत होतो तिथे शारीरिक मेहनत खूप होती. जंगलामध्ये झाडांवर चढायचं आहे, नद्या तुडवायच्या आहेत, भर उन्हात दुपारी त्या बिबट्याच्या पाठलाग रेल्वे स्टेशन शूट करायचं आहे. याला एक मनाची हिंमत लागते आणि त्याच्यामध्ये हिंदी सिनेमात काम केल्याचा जो एक बभरा आहे, मला व्हॅनिटी पाहिजे आणि ताफा सगळा आणावा, अशी कसलीही डिमांड उर्मिला मातोंडकर यांची नव्हती. याला वेगळे गट्स लागतात. म्हणजे ज्या टीमबरोबर काम करायचं त्या टीममध्ये राहून काम करण्याचं आणि तिथे अदरवाईज इतर हिंदी सिनेमातली जी सुखसाधनं जी आहेत त्याच्याकडे लवलेश पण नव्हता. हे सांगायला काही लाज वाटणार नाही मला, पण बऱ्याच वेळ तिकडे रिसॉर्टचं जेवण फार तिखट असायचं. त्याच्याबद्दल आम्ही तक्रार केली, पण उर्मिलानं कधी तक्रार नाही केली. आणि मग सीन्सची तयारी, त्याचं एक कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यातलं प्रोफेशनलिझम, हा म्हणूनच हे माणसं स्टार असतात. एवढ्या मोठ्या लेवलला जात असतात, इतकी वर्ष काम करतात आणि म्हणून ते काम पडद्यावर उत्तम दिसतं. म्हणजे विशेष करून आमचे एकत्र भरपूर सीन्स असल्यामुळं किंवा माझं काम सगळं जास्ती करून तिच्याबरोबरच असल्यामुळं अप्रतिम वाचन आहे. म्हणजे शिरवाडकरांच्या कवितांपासनं अनेक कथा कादंबऱ्यांबद्दल आमच्या भरपूर चर्चा झाल्या. ही बऱ्याच वेळेला मराठी प्रेक्षकांना माहीत नाही गोष्ट. ही अशा पद्धतीनं साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन, एका रियालिटी शोच्या डान्सची तर ती जजच होती. अनेक वेगळ्या पद्धतीचं काम जग फिरून आलेली व्यक्ती आहे. या निमित्तानं तुम्ही त्यांच्या नजरेतलं जग, त्यांच्या नजरेतला प्रोजेक्ट हे तुम्ही अनुभवता, त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तसे त्या खूप चर्चेमध्ये मला नाविन्यपूर्ण होत्या. दिलीप प्रभावळकरांबरोबर मी अल्टरनेट एक सिनेमा सारखा आमचा सलग 3रा-4था प्रोजेक्ट आहे आणि आम्ही तेवढी जमा, पण ह्या सिनेमात आम्ही एकत्र नाही आहोत. माझ्यांचा एकत्र सीन नाही आहे. हे त्यांच्या लेखी बरंच आहे. नाही म्हणजे मी फार त्यांना ताप देत असतो असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आत्ता आमचा आणखीन एक पुढचा सिनेमा त्याच्यात आम्ही दोघे मेन पोस्टर वॉइसमध्ये. मग तिथं त्यांना माहिती आहे. म्हणजे आज पण सकाळी आम्ही एकत्र डबिंग करत होतो. काल आम्ही एकत्र लंडनहून विमानं एकत्र फ्लाईटमध्ये होतो. आताही मी एकत्र आहोत. पुढच्या एका प्रोजेक्टला आम्ही एकत्रच असतो. ते आता मला कंटाळले असतील, पण त्यांच्याबरोबर कामाचा आनंद फार धमाल असतो. आम्ही फार मस्ती करतो. आणि सुजय हा वयानं कम्पॅरेटिव्हली इतर अनेक दिग्दर्शकांपेक्षा कमी वयाचा दिग्दर्शक आहे, पण त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो भल्याभल्यांना थक्क करून सोडणार आहे. अनेकांना वाटते की अरे तुझं वय काय आणि तू काय बोलतो आहेस, पण त्या वयाचा संबंध नाही. सिनेमाकडं बघण्याचं जे ती फ्रेम आणि तो सिनेमा ज्या पद्धतीचा सिनेमाचा जॉनर आहे असं करायला धाडस लागतं. ते धाडस भल्याभल्यांचं नाही दिसत आपल्याला. हे धाडस असण्याला एक वेगळी तयारी लागते आणि ती त्यावेळेला निश्चितच आहे. आणि मला अतिशय गंमत वाटली. फिलिपाईन्ससारख्या ठिकाणी त्यानं फिल्म मेकिंग वगैरे कोर्स वगैरे केला. त्याचा गुरु असलेलाच दिएगो रेमरो हा ह्या सिनेमाचा DOP आहे. पण सेटवर ते दोघं काय मस्ती करायचे आणि दिएगो काय फॅन्टॅब्युलस काम करत होता. एक परदेशी कॅमेरामन आपला महाराष्ट्र, आपला निसर्ग, आपले रंग कशा पद्धतीनं दाखवतो आहे, याला त्या माणसाला आपला दिसणारा निसर्ग कसा आहे त्याच्या दृष्टिकोनातला हे बघण्याची संधी किंवा हे औचित्य सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे त्याच्या काम करण्याच्या पद्धतीत भयंकर ओपननेस आहे, पण तितकाच तो फर्म आहे. 100 गोष्टी डिस्कस होत होत्या, गोष्टींवर आमची चर्चा होत होती. काही महत्त्वाचे सीन्स मी लिहिले, त्यानं मला ते लिहायला लावले, त्याच्यावर आमची खूप चर्चा झाली. अनेक सीन्सबद्दल आम्ही काथ्याकूट केलेला आहे. पण फायनली डिरेक्टरचा जो एक कॉन्फिडन्स लागतो की हा माझा सिनेमा 100 जणांची टीम लीड करून या वेळामध्ये असा सिनेमा लोकांच्यासमोर आणण्यासाठी ते धारिष्ठ त्याकडे आहे. आणि त्या धारिष्ठासाठी वयाचा संबंध नसतो, तुमचं नॉलेज आणि तुमचं कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्या परिपक्वतेचा भाग आहे. आणि असं कुठेही त्याचा असा आविर्भाव नाही की सगळं काही मला आलं आहे. म्हणजे आपली शिकण्याची प्रोसेस आहे आणि प्रत्येक सिनेमा तुम्हाला लाखो अनुभव देत असतो. ते तशा पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन असेल तर ती कलाकृती पण तेवढीच एन्जॉयबल असते. त्याच्यामुळं
सराईतपणे काम केलेल्या सीझन डिरेक्टर्सपेक्षा अशा नवीन आणि धडपड्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव हा एरवीच जास्त असतो, चांगला असतो आणि 1000 गोष्टी तुम्हालाही शिकून जाणार असतो. आणि त्यामुळं हा सिनेमा अनेक गोष्टींचं संचित आहे माझ्यासाठी. नक्कीच. थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट फॉर द मूवी. धन्यवाद. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.